नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? तर मी आहे ऋतुजा आणि मी माझ्या या चॅनलवर माझे डेली ब्लॉग्स, डेली रुटीन ब्लॉग, माझं ऑफिसचा रुटीन सर्व काही शेअर करत असते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मी इंस्टाग्रामला आणि युट्यूबला दोन्हीकडे माझे मिनी ब्लॉग सुद्धा शेअर करत असते डेलीचे, तर ते सुद्धा पाहायला विसरू नका. तर आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी होती, त्यामुळेच मग मी मस्त नाश्त्याला वगैरे छान काहीतरी बनवू असं प्लॅन केला होता. तर त्यामध्ये नाश्त्यामध्ये बनणार होता डोसा, कारण मी डोशाचा तवा घेऊन आले डीमार्ट मधून आणि आता ट्राय तर करावाच लागेल, बनवावं लागेल. मग अगोदर मी चहा आणि टोस्ट खाल्ले, कारण भूक खूप लागली होती. नंतर मग तोपर्यंत बटाटे उकडायला ठेवले होते, ते पण उकडून तयार झाले. मग त्याला मस्त बारीक कट करून घेतलं, मिरच्या पण कट करून घेतल्या आणि मी पण तोपर्यंत फ्रेश वगैरे झालेलीच होते. तर मला मला या आठवड्यात मस्तपैकी खूप सुट्ट्या भेटल्या. संडेची तर होतीच, त्यानंतर महावीर जयंतीची भेटली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भेटली. त्यानंतर आता परत मला गुड फ्रायडेची सुद्धा सुट्टी आहे. तर माझी तर खूप जास्त मज्जा चालू आहे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुला एवढ्या सुट्ट्या कशा असतात, तू एवढ्या सुट्ट्या कशा घेते. तर त्याचं कारण मी ब्लॉग मध्ये तर सांगितलंच, पण इकडेही सांगते. तर माझी जी कंपनी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तर त्यामुळे जेवढ्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतात, जेवढे पण पब्लिक हॉलिडे असतात, ते सर्व पब्लिक हॉलिडे आम्हाला भेटतात सुट्ट्या. म्हणून एकदम मज्जा असते. आणि एक तर ऑगस्ट मध्ये चांगल्या सुट्ट्या असतात, नाहीतर मग आता असं एप्रिल मध्ये सुट्ट्या आलेल्या आहेत. तर अशा कधीतरी येतात, जास्त नाही. म्हणजे जे पब्लिक हॉलिडे पण नेहमी नेहमी नसतातच ना. एका महिन्यामध्ये एखादा असतो आणि एखाद्या महिन्यामध्ये कधीच नसतो, तेव्हा मग खूप परेशानी होते. पण मग आता या महिन्यामध्ये चांगलेच आले, त्यामुळे मस्त मज्जा झाली माझी. तर नंतर मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली. तसं मला चटणीच बनवायची होती, पण चटणी बनवायचा पण कंटाळा आला होता, भूक लागली मला, परत चहा टोस्ट खाल्ला होता तरी सुद्धा. मग मस्तपैकी असं फोडणी द्यायला चालू केली. कोथिंबीर कढीपत्ता पण ताजा ताजाच घेऊन आले होते, आणि मी जिकडून आणते तिथे खूप भारी भेट होते आजीकडे कढीपत्ता व कोथिंबीर वगैरे. आणि ते एकदम माझ्या रूम पासून जवळच आहे, तर मला ते पण इझी जातं इथून सर्व आणायला वगैरे. तर भाजी पण अशी मस्त, बघू शकता तुम्ही किती छान दिसतीये. त्यानंतर डोशाचं बॅटर पण होतं, जे मी आयतच आणलं होतं. मला काही इथं बनवता वगैरे येणार नाही, पण येस, इन फ्युचर मी ट्राय करेल की ते घरीच बनवता आलं पाहिजे. तर हे असं पूर्ण आणलं होतं, थोडंसं पाणी मिक्स केलं आणि डोसा बनवायला चालू केला. तर मी काल व्लॉग टाकला होता, मिनी व्लॉग डोशाचा. तर एवढ्या जणांच्या कमेंट आल्या होत्या की असं नाही असं बनव, तसं नाही असं बनव. आणि एवढं छान वाटलं मला सर्वांच्या कमेंट बघून, की मला एखादी गोष्ट येत नाहीये तर ते एवढं छान, एवढ्या प्रेमाने समजून सांगतायत. म्हणजे माझी ऑडियन्स, खरंच मला त्यांच्याबद्दल ना खूप कौतुक वाटतं, की ते किती प्रेमाने प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. नाही तर काही जण म्हणजे काही जण असतात की डायरेक्टली निगेटिव्ह डायरेक्ट असलं असतं का आणि हे असतं का असं बोलतात. पण एक जण सुद्धा असं नव्हतं त्याच्यामध्ये की जे मला असं वेगळं काही बोलेल म्हणून. सर्वांनीच एवढ्या छान छान प्रकारे मला समजून सांगितलं की डोसा असा नाही, असा बनवायचा असतो, तसा बनवायचा असतो. म्हणजे मला एकदम परत, मी ऑलरेडी मी पॉझिटिव्ह राहतेच, आणि तुमच्या एवढ्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट बघून परत मला आणखीन इच्छा झाली की आता मी पटकन नंतर कधी डोसा बनवते परत, असं झाले. आणि बनवल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेलच कसा झाला होता काय नाही. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता, हा पहिला डोसा तर असा झाला पूर्ण. तर माझी चूक ही झाली की पहिले तर मी जे बॅटर होतं ते जास्त पाणी टाकलं नव्हतं, घट्टच राहू दिलं होतं, जे की इडलीसाठी लागेल. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मी तव्याला पूर्ण तेल लावून ठेवलं जिथं पाणी लावायला पाहिजे होतं. हे मला तुम्हीच सर्वांनी सांगितलं होतं कमेंट्स मध्ये. आणि तिसरी गोष्ट ही म्हणजे की मी जे बॅटर तव्यावर टाकत होते ते सेंटरने पसरवायचं, तर मी साईडने मध्ये आणत होते, त्यामुळे हे सगळं झालं असं. पण शेवटी एक दोन दोषे तुटल्यानंतर, चुकल्यानंतर शेवटी शेवटी मग माझ्या खाण्यापुरते दोन तीन चांगले झाले, जाड जाड झाले, पण मग खाण्यालायक होते असे तरी होतेच. तर असं मग मस्त बनवून घेतले. तसं मला हा डोशाचा तवा, इडली वगैरे हे मला संभाजीनगरला असतानाच चालू करायचं होतं सर्व बनवायला. पण त्यावेळेस काय काय माहिती, माझी इच्छाच होत नव्हती की मी डोशाचा तवा घेऊ, बनवू वगैरे. पण मग आता मला सर्व प्रकारचं मला बनवून बनवून खायचे. डोशामध्ये पण मला वेगवेगळ्या टाईपचे खायचे, तर ते मला सजेस्ट करा की मी कशा कशाचे डोसे बनवू शकते. तर मग त्याप्रमाणे मग आपण ट्राय करू, तशा पद्धतीने आपण बनवायचं. आणि बघा, एक डोसा चांगला बनला आणि परत दुसरा वाला असा झाला. आणि ह्याचा मी जुगाड असा केला, जिथून तुटला होता तिथेच परत टाकलं बॅटर आणि तिथूनच त्याला परत गोल बनवून घेतलं.
अशा पद्धतीने तुम्हाला दिसते व्हिडिओ मध्ये. आणि मागे बघा कढीपत्ता किती फ्रेश दिसतोय. असं फ्रेश फ्रेश भाजीपाला बघितलं की खूप छान वाटतं. आणि माझ्या पाण्याच्या बॉटलची पण लिंक बरेच जण मागत होते, तर ही बॉटल मी डीमार्ट मधून घेतलेली आहे, बाहेरून नाही, ऑनलाईन नाही घेतलेली. तर डीमार्ट मध्ये तुम्हाला ती, कोणत्याही डीमार्ट मध्ये तुम्हाला ती बॉटल भेटून जाईल. तर हा असा जुगाड मी केला होता बघा. आणि मग मस्त असा डोसा बनवून तयार झाला. मला तर वाटलं होतं मला खाण्यापुरतं पण काही भेटतं का नाही, पण मस्त झाला होता खरंच. आणि असं आता मला माझ्या तोंडाला पाणी येते. असं नाही की हा जाड झाला होता म्हणजे टेस्टला चांगला नव्हता, टेस्टला खूप भारी लागत होता. तर आता मला परत खाऊ वाटतोय. आता येऊ द्या सुट्टी माझी गुड फ्रायडेची, त्या दिवशी मी परत बनवेल. आता मला इडली पात्राचं पण जुगाड करावं लागेल, घ्यावं लागेल. म्हणजे मला इडली पण बनवता येईल. आणि थोडासा मग असा वरून कांदा लसूण मसाला टाकला आणि हा सर्वात छान लागत होता, हा वाला जो डोसा होता तो. तर असा माझा डोशाचा कार्यक्रम पूर्ण झाला. मस्त सर्व खायला घेतलं आणि त्यानंतर मग जे कढीपत्ता कोथिंबीर आणलेली होती सर्व काही असं निसून ठेवलं. आणि आता मी विचार करते की मी क्वेश्चन आन्सर व्हिडिओ बनवू, कारण आता फेसबुकला पण ऑलमोस्ट 10,000 फॉलोअर्स होत आलेत. इन्स्टा युट्यूबला सुद्धा 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. तर बघू आता Q&A व्हिडिओ करू का नको, तुम्हीच सांगा, तुम्ही सजेस्ट करा. जर तुम्ही म्हणलात की कर क्वेश्चन आन्सर व्हिडिओ, कारण भरपूर जणांना बरेचसे प्रश्न पडलेले आहेत माझ्या जॉब बद्दल, मी एकटी का राहते वगैरे. तर ते सर्व तर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगणारच आहे. पण सेपरेट एक क्वेश्चन आन्सर व्हिडिओ झाला तर चांगलंच राहील आपल्या सर्वांसाठी. इझी जाईल, मला पण इझी जाईल तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि तुम्हाला सुद्धा. तर मस्तपैकी मग सर्व एक डब्यामध्ये वगैरे काढून ठेवलं. कोथिंबीर अगोदरच झाली होती. आणि किचनचा सेटअप पण मस्त वाटतोय आता. तसंच बरेच जण विचारतात की तुझ्या व्हिडिओज एवढे ब्राईट कसं काय येतात. तर मी हा फ्लॅट चूज करायचं मेन कारण तेच आहे, कारण माझ्या अगोदरच्या रूम मध्ये अजिबात उजेड यायचा नाही, नॅचरल लाईट नव्हती. आणि इथे एवढा जास्त छान उजेड येतो ना, त्यामुळेच मी हा फ्लॅट चूज केलेला. आणि किचन मध्ये तर बापरे एवढं छान वाटतं, एवढं ब्राईट. तुम्ही बघू शकता ही किचन मधलीच क्लिप आहे. तर मी लवकरच हा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे की मी व्हिडिओ शूट कशी करते, किंवा तुम्हाला पडलेला प्रश्न की माझे व्हिडिओ कोण शूट करतं, तर त्या रिलेटेड पण व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे. आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला आवडेल का सांगा, कारण तो पहिला व्हिडिओ तोच येईल. हाच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे, म्हणून मला तोच व्हिडिओ घेऊन यायचा आहे. तर हा होता माझा पूर्ण सुट्टीच्या दिवशीचा व्लॉग. आणि बाकी नंतर तर मी काही नाही केलं, झोपाच काढल्या होत्या. तर चला भेटूया मग उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.